स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विनायक नाटकं करत प्रभाकर सरांना म्हणतो, आपण शांतनूला वेळ दिला पाहिजे. प्रभू काका, मला खरंच खूप त्रास होतोय रे. या दोघांनी घरच्यांसमोर तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाही. यावर प्रभू काका म्हणतात की विनायक सावर स्वतःला. हा फक्त तुलाच नाही तर आम्हाला सर्वांना धक्का आहे. विनायक म्हणतो की प्रभू काका, कसं सावरू स्वतःला. माझं नशीब पण बघ ना किती वाईट आहे. आईबाबांच्या ओढीनं इथं आलो होतो आणि इथे आल्यावर बघतोय तर कुठल्या थराला गेलेले आईबाप. पल्लवी, आदिती काकूने काय काय सहन केलं असेल हे कळतंय मला. अरे, मी तिकडं होतो तेव्हा मला फॅमिलीची किंमत कळाली. आणि हे दोघं तर कुटुंबात होते. कुटुंबाने मान दिला, अधिकार दिला, सन्मान दिला आणि त्याच कुटुंबाशी असे वागले. आपल्या घरच्या लोकांवर हल्ला केला आणि जीव घ्यायचा प्रयत्न केला. प्रभू काका, या दोघांना घरातून बाहेर काढताना आनंद नाही झालाय मला. त्रास होतोय मला खूप, पण या दोघांनी माझ्यासमोर काही ऑप्शनच नाही ठेवला. प्रभाकर सर विनायकला मिठी मारतात आणि शांत व्हायला सांगतात. मेघना म्हणते की हो प्लीज तुम्ही शांत व्हा आणि तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं मला नाही बघवणार. प्रभाकर सर देखील म्हणतात की विनायक, आवड स्वतःला. जे घडलं ते वाईट होतं आणि ज्यांनी चुका केल्याय त्यांना शिक्षा मिळालीच आहे त्यांची. तू कशाला त्रास करून घेतोय आणि जे काही घडलंय त्यात तुझा काहीच दोष नाहीये. अरे, तू कशाला काळजी करतोस, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. विभावरी म्हणते की खरंय विनायक, तू हे मनाला लावून घेऊ नकोस. पल्लवी म्हणते की दादा हो, उलट तुम्ही सर्वांना समजून घेतलं, सत्याची बाजू घेतली आणि प्रामाणिकपणे वागलात. तुम्ही लाज वाटून घेण्याची काहीच गरज नाहीये. बाबा म्हणताय तसं जे घडलं ते वाईटच घडलं, पण यापुढे आपण एकमेकांना सावरून घ्यायला हवंय, सांभाळून घ्यायला हवंय आणि या सगळ्यात आईंकडंही लक्ष द्यायला हवंय. शांतनू इकडं टेबलवर बसलेला असतो आणि आदिती मॅमच्या फोटोकडे बघून फक्त रडत असतो. त्याला व्हिडिओमधील मोठ्या आईचं बोलणं सारखं आठवत असतं. शांतनूने आदिती मॅमचा कशा प्रकारे अपमान केलेला असतो ते प्रत्येक क्षण शांतनूला आठवत असतात आणि त्या सर्व गोष्टींचा त्याला खूप त्रास होत असतो. शांतनू उठतो आणि धावत पळत आदिती मॅमकडे जातो. त्याच्या मागोमाग घरातली सर्व लोक त्याच्यासोबत जातात. विनायक मागेच उभा असतो. विनायक मनातल्या मनात विचार करतो की चला, आई बाबांच्या प्रकरणातून मी सही सलामत सुटलो. आता या आदिती काकूपासून एकदा सुटका झाली की माझंच राज्य. शांतनू आदिती मॅमजवळ आलेला असतो. आदिती मॅमच्या पायावर हात ठेवून म्हणतो की सॉरी, आय एम रिअली सॉरी आई. घरातील सर्वजण तिथे असतात. शांतनू हात जोडून आदिती मॅमला म्हणतो की प्लीज मला माफ कर. आजपर्यंत मी तुला खूप त्रास दिलाय, खूप छळ केलाय तुझा. ॲक्च्युली तुझी माफी मागायची लायकीसुद्धा नाही आहे माझी. प्रचंड द्वेष होता माझ्या मनात तुझ्याबद्दल. विनायक देखील तिथं आलेला असतो. शांतनू म्हणतो की खूप रागराग केला मी तुझा, सतत अपमान करत राहिलो. पण तू कायम माझ्यावर प्रेम केलंस. काय एवढी माया केलीस माझ्यावर. मी इतकं चुकत होतो तर काय इतकं प्रेम केलं माझ्यावर. नालायक मुलगा ठरलोय मी. जिच्यामुळे या जगात आलो त्या आईला नाकारत होतो मी. पल्लवी शांतनूला म्हणते की हे बघा, तुम्ही असं नका बोलू, आईंना नाही आवडणार ते. शांतनू म्हणतो की नाही पल्लवी, तिला रागवू दे माझ्यावर, ओरडू दे तिला माझ्यावर. मी खूप चुकीचा वागलोय. तिला फक्त माझ्याशी एकदा बोलू देत. आई प्लीज बोल ना माझ्याशी. आई उठ ना गं, एवढी कठोर शिक्षा नको देऊस मला. शांतनूने आदिती मॅमचे पाय धरलेले असतात आणि रडत असतो. रडता रडता त्याचा एक अश्रू आदिती मॅमच्या पायावर पडतो आणि आदिती मॅमच्या बोटांची हालचाल होते. पल्लवी ते बघते. पल्लवी आनंदाने म्हणते की आईंच्या बोटांची हालचाल झाली. बाबा तुम्ही बघितलं ना. त्यावर प्रभाकर सर म्हणतात की हो. प्रभाकर सर म्हणतात की आदितीला घरी आणल्यामुळे आदितीच्या तब्येतीमध्ये लगेच फरक होईल, ती लवकरच बरी होईल. इकडे विनायकला मात्र टेन्शन आलेलं असतं. घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो. शांतनूला देखील आनंद झालेला असतो. हॉलमध्ये इकडे सर्वजण बसलेले असताना मेघना म्हणते की आपल्या घरात एवढं सगळं घडत होतं यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. विभावरी म्हणते की आपण ज्या माणसांना इतकं जवळचं समजत होतो ती माणसं इतकी क्रूर निघाली याची अजिबात आपल्याला कल्पनासुद्धा आली नाही. पल्लवी म्हणते की विभा काकू, मेघना, अहो तुम्ही इतक्या साध्या आहात ना की तुमच्या मनात असले विचार येणं शक्यच नाही. त्यात तुमचा दोष नाही आहे आणि तुमच्या ह्याच भोळेपणाचा फायदा घेत ते नेहमी कारस्थानं करत आले. विभावरी म्हणते की खरंय तुझं, नाही का हो. तेव्हा प्रदीप देखील म्हणतो की हो बरोबर आहे.
पल्लवी म्हणते की या सगळ्यात एक गोष्ट अशी चांगली झाली की आईंची तब्येत आता सुधारतीये. आज त्यांच्या बोटांची हालचाल झाली. मला असं वाटतंय की त्या लवकरात लवकर शुद्धीवर येतील. विभावरी म्हणते की हो ना गं, पण त्यांना या घरात किती काय काय भोगावं लागलं. मोठ्या जाऊबाईंनी त्यांचा मुलगा, संसार सगळं हिरावून घेतलं त्यांच्याकडून. आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी केवढी वर्ष जावी लागली. पल्लवी म्हणते की खरंय तुमचं, आईंना खूप उशिरा न्याय मिळालाय. फक्त हा न्याय मिळत असताना त्या शुद्धीवर असायला हव्या होत्या. ज्यांनी आयुष्यभर त्यांना त्रास दिला त्या घराबाहेर जात असताना त्यांनी बघायला हवं होतं. त्यांची आई पूर्णपणे निर्दोष आहे हे शांतनूला कळलंय हे तरी त्यांनी बघायला हवं होतं. त्यांना खरंच खूप आनंद झाला असता. विभावरी म्हणते की हो ग, घरातल्या माणसांच्या वाईटावर टपलेल्या माणसांना आज शिक्षा झाली आहे. आता फक्त आदिती जाऊबाई लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात एवढीच इच्छा आहे. आता डॉक्टर भाऊजींना काय सांगताय ते बघूयात. तेवढ्यातच प्रभाकर सर तिथे येतात. पल्लवी विचारते की बाबा काय म्हणाले डॉक्टर? आई कधीपर्यंत शुद्धीवर येतील, काय सांगितलं त्यांनी? प्रभाकर सर म्हणतात की डॉक्टर म्हणाले की सुधारणा चांगली आहे त्याच्यात. अशीच जर प्रगती राहिली तर आदिती लवकरात लवकर शुद्धीवर येईल. हे ऐकल्यावर घरात सर्वांना आनंद होतो, परंतु विनायकचं तोंड मात्र उतरतं. प्रभाकर सर म्हणतात की डॉक्टर म्हणाले की त्यांच्या छोट्या छोट्या हालचालींवर तुम्ही लक्ष ठेवा आणि मला भेट द्या. शांतनूला मात्र खूप वाईट वाटत असतो. तो तिथून निघून जातो. प्रभाकर सर म्हणतात की पल्लवी त्याची अवस्था बघवत नाहीये ग मला. किती त्रास होतो शांतनूला. खरं तर आदितीत सुधारणा होती ही आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी. पण ती शुद्धीवर कधी येईल याबद्दल काहीच सांगता येत नाही. विभावरी म्हणते की आपण जिला आई मानलं ती आपल्यासोबत असं वागेल हे त्याला सहन होणे शक्यच नाहीये. पल्लवी म्हणते की खूप मोठा विश्वासघात झालाय शांतनूंचा. यातून बाहेर पडायला वेळ लागेल त्यांना. विभावरी म्हणते की पल्लवी तू बोल त्याच्याशी. प्रभाकर सर म्हणतात की हो पल्लवी, आता त्याला तुझ्या आधाराची खूप गरज आहे. पल्लवी म्हणते की हो बाबा, मी बोलते त्यांच्याशी. मी चहा घेऊन जाते, काही खाल्लंही नाही त्यांनी. आणि असं म्हणून पल्लवी तिथून निघून जाते. प्रभाकर सर देखील म्हणतात की मी थोडा वेळ आदितीजवळ बसतो. आणि तेही तिथून निघून जातात. तर इकडे बाहेर मोठी आई आणि मोठे काका बसलेले असतात. मोठे काका मोठ्या आईला पाण्याची बॉटल देतात. मोठी आई ती बॉटल फेकून देते आणि म्हणते की नुसता संताप झालाय माझा. त्या पल्लवीमुळे मला घराबाहेर जावं लागलं. ती माझी पहिल्यापासून वैरी होतीच. सगळ्यांसमोर अपमान केला तिने माझा. अहो पण बाकीच्यांचं काय? ती विभा, मेघना आणि शांतनूला तर इतकं नादाला लावलंय ना की तो आता मला मोठी आई म्हणायला सुद्धा तयार नाहीये. इतकी वर्ष मी शांतनूला ताब्यात ठेवलं ते सगळं वाया गेलं. घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात असं म्हणतात ना, ते असंच असतं. परंतु मोठे काका विचार करत असतात. मोठी आई म्हणते की अहो लक्ष कुठं आहे तुमचं? अहो मी तुमच्याशी बोलते, तुम्ही काहीच बोलत नाही. तिकडे विनायक मूग गिळून गप्प बसलाय आणि इकडे तुम्ही. विनायकचं तर मला एवढा राग आलाय की त्याने स्वतः आपल्या बॅगा भरून आणल्या आणि आपल्याला घराबाहेर काढलं. असं कसं करू शकतो तो? अहो तो आपल्यासाठी भारतात आला ना, आणि आता आपल्यावरच उलटतोय. का वागतोय तो असं? तुम्ही एकदा त्याला विचारा ना. मोठे काका म्हणतात की सुपर्णा जरा शांत हो आणि सारखी चिडचिड करू नकोस. मला जरा विचार करू देत. मोठी आई म्हणते की आता विचार करून काय उपयोग? छप्परही गेलं, सत्ताही गेली. तरीही मी तुम्हाला आधी सांगत होते की कागदपत्र नवीन बनवून घ्या, पण नाही ऐकलं माझं. मोठे काका म्हणतात की नवीन कागदपत्र बनवून काय करणार होतो? पुरावे होते तिच्याकडे. मोठी आई म्हणते की पण तिच्याकडे पुरावे आले कुठून? मला तोच मोठा प्रश्न पडलाय. आणि माझा तो व्हिडिओ, विनायक तर म्हणत होता तो व्हिडिओ त्याने गायब केलाय. मग कुठून आला तो व्हिडिओ? कसा मिळाला तिला? तुम्ही आधी विनायकला फोन करा बघू, तो का वागतोय आपल्याशी असं? मोठे काका म्हणतात की मला असं वाटतंय की तो उलटलेला नाहीये. घरात राहण्यामागं त्याचा काहीतरी हेतू आहे. तो आपण समजून घ्यायला हवा. मी बोलतोच त्याच्याशी. मला राग आलाय तो प्रदीपचा. इतकी वर्ष त्याला पंखाखाली घेतलं, जे मागितलं ते सर्व दिलं. संस्थेत त्याला एवढा मान दिला आणि आपल्यावर वेळ आल्यावर एक शब्दसुद्धा त्याने तोंडातून काढला नाही. आपल्याला घराबाहेर काढताना तो अजिबात मध्ये नाही आला. थांब, त्याला फोन करून चांगलाच झापतो, फैलावरच घेतो त्याला. असं म्हणून मोठे काका प्रदीपला फोन करतात, परंतु प्रदीप मोठ्या काकांचा फोन कट करतो. मोठी आई विचारते की काय झालं? तेव्हा मोठे काका म्हणतात की कट केला त्याने, बघतोच त्याच्याकडे आता.
तर इकडे प्रदीप मनात म्हणत असतो की आता आठवण येते का माझी, तुम्ही अडचणीत सापडल्यावर. आत्तापर्यंत फक्त सत्तेचं गाजर दाखवून माझ्याकडून वापर करून घेतला, हवं तसं राबवून घेतलं, माझा अपमान केला, मला वाईट साईड बोललात, पण सत्ता मात्र तुम्हाला एकट्याच्या घशात घालायची होती. बरं झालं चांगलीच खोड मोडली. आता राहा घराच्या बाहेरच. इतक्यात तिथे विभावरी आलेली असते. विभावरी म्हणत असते की आपल्या जवळची माणसं आपल्याशी असं वागतील असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मला. पैशासाठी आणि सत्तेसाठी इतक्या थराला जाऊ शकतात का लोक? काय हो, लक्ष कुठे तुमचं? तुमच्याशी बोलतीये मी. प्रदीप म्हणतो की आहे लक्ष माझं, बोल तू. विभावरी म्हणते, आपल्या घरातलीच लोक अशी कारस्थानं करत होती आणि आपल्या लक्षातही नाही आलं. माझा सगळा वेळ स्वयंपाकघरात आणि घरकामातच जातो, पण तुम्ही सतत मोठ्या जाऊबाई आणि भाऊजींसोबतच असायचात. तुमचं कायम त्यांच्याशी बोलणं व्हायचं, मग तुम्हालाही त्यांचं काय चाललं हे कळलं नाही का? काय झालं? म्हणजे तुमचा ह्या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे ना? प्रदीप म्हणतो की अगं काय बोलतीयस, तोंडाला येईल ते बोलणार का? अगं मी नवरा आहे तुझा आणि माझ्यावर असले आरोप करतेस? आजपर्यंत तू मला असं कधी काही करताना आणि वागताना बघितलंय का? नाही ना? मग? आणि दादांचा स्वभाव तुला माहिती आहे ना? एक गोष्ट त्यांनी माझ्या ताब्यात दिली नाही, सगळा चोरीचा मामला एकट्यानेच केला. आणि वहिनी होत्या ना त्यांना साथ द्यायला, मग कशाला मला मध्ये घेतील? सरळ साधं त्यांच्या मुलाला नाही सांगितलं तर ते काय मला सांगणार आहेत? उगाच आपली काहीतरी बडबड, त्यापेक्षा लक्ष दे मुलींकडे, असं म्हणून प्रदीप तिथून निघून जातो. तर इकडे शांतनू त्याच्या रूममध्ये असतो, रडत असतो. त्याला व्हिडिओमधल्या मोठ्या आईच्या गोष्टी आठवत असतात आणि या सगळ्या गोष्टीचा त्याला प्रचंड त्रास होत असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, शांतनू पल्लवीला म्हणत असतो की माझ्या सख्ख्या आईला त्रास देण्यासाठी माझ्या मोठ्या काकूने माझा वापर केला, पण मी खरंच तिला आई मानत होतो, पण तिच्यामध्ये माझ्याबद्दल प्रेमाचा अंशसुद्धा नव्हता. तर इकडे मोठी आई म्हणत असते की तू माझ्याशी वैर घेतलायस पल्लवी, आता तुझ्या आयुष्यातून तुझं सगळं सुख हिरावून नाही घेतलं तर नावाची सुपर्णा सूर्यवंशी नाही. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते हार्दिक गुवालेकर, चेतना डावरे, हर्षाली मोरे, रवींद्र नडे, स्मिता कदम, स्मिता निकम, वैशाली देशपांडे, सुरेश शेंडे, ओम झांबरे, वंदना तांबडे, श्रीकांतजी, मायसेल्फ पूनम, US पाठक, प्रभाकर शेळके, ज्योती पाटील, कैलास जाधव, संतोष राजगुरू, मुकुंद कुलकर्णी, अजय वागचौरे, अनुज माने, मधुकर द्राक्षा खंडकर, अथर्व नेरकर, कांता माने, गीता चंदेर, स्वाती शिंदे, सुनीता कानगे, अश्विनी पवार, महादेव शिंदे, विनायक, ऐपतराव सोनवणे, प्रमोद पंडित, अनिकेत खेलकर, थंडरबी, जय सद्गुरू, मंदालाल चंडक, गौरव खोले, विलास, मयूर साळवे, रवींद्र कोमनक, आराधना गजबे, श्रीकांत दीक्षित, करुणा, महादेवराव, अश्विनी पवार, तेजस सावंत, सारिका लोले, निर्मला लोखंडे, स्वप्नील सोनवणे, गोविंद परब, अलका दळवी, रेखा वाघमारे, अश्विनी बुगडे, मुकुंद कुलकर्णी, प्रतीक्षा अनिल वागचौरे, गायकवाड मधुरी, अमृता, रेखा वाघमारे, पूनम खेलकर, मंगेश कदम, US पाठक, शांता, उल्सा झेंडे, सुनील खेले, संगीता, मंदा खरे, अमृता, मारिया, वैभव कुश्ते, श्रीराम ठाकूर देसाई, पायल, स्मिता जाधव, काजल पाडेकर, प्रवीण पाटील, धनश्री देशमाने, साहेबराव, निकिता साल्वी, रवी कवडे, मानसी, संजय, नीलम गीते, सुधाकर, दीपाली खरात, किशोर पवार, ऋषाली भोसले, रेश्मा भगत, दीपक पंडित, आनंद केसवानी, शैला मांडगे, बीना परांजपे, स्वरा सोनावणे. या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.